नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ लांडगे आपलं ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण नवीन पाठाला, नवीन लेसनला सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे कमांड सेंटेन्स. कमांड सेंटेन्स याचा मराठी अर्थ होतो आज्ञार्थी वाक्य. या प्रकरणाचा वापर आपण इतरांना काम सांगण्यासाठी करतो, आज्ञा देण्यासाठी, विनंती करण्यासाठी. म्हणजे अशा बरेच आपण ते प्रकरणात अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये त्याची तयारी करणार आहे, ते समजून घेणार आहे. हे लेक्चर आपलं पूर्वतयारी असणार आहे. पूर्वतयारी काय असते? ते प्रकरण शिकत असताना त्याच्यामध्ये वापरला जाणारा शब्दसाठा, आपल्याला त्या शब्दसाठ्याची नितांत गरज असते आणि तोच शब्दसाठा आपण ह्या प्रकरणामध्ये क्लिअर करणार आहे. सर्व शब्द जी काही ह्या प्रकरणामध्ये आपण देऊ, व्यवस्थित लिहून घ्यायची आणि स्पेलिंग सहित पाठ करायची आहे. चला, खालील क्रियापदे स्पेलिंग सहित पाठ करा. तर बघू आता कोणकोणती क्रियापदं आपण या लेक्चरमध्ये घेणार आहे. पहिलं आहे ओपन. ओपन ओपन म्हणजे उघड. क्लोज क्लोज म्हणजे बंद कर. राईट राईट म्हणजे लिहा. रीड रीड म्हणजे वाच. लिसन लिसन म्हणजे ऐक. स्पीक स्पीक म्हणजे बोल. स्टँड स्टँड म्हणजे उभा राहा. सीट सीट म्हणजे बस. चला समोर. वॉक वॉक म्हणजे चाल, चल. रन पळ. वेट थांब किंवा वाट बघ. स्टॉप थांब. स्टार्ट सुरू कर. फॉलो पाठलाग कर किंवा मागे जा. क्लीन स्वच्छ कर. वॉश धुवून काढ, धुवून टाक किंवा धू. ईट ईट म्हणजे खा. चला समोर. ड्रिंक म्हणजे पी. टेक घे. गिव्ह दे. ब्रिंग आण. होल्ड धर. लीव्ह सोड किंवा निघून जा. पिक उचल. पुट ठेव. टर्न वळ. रिमूव्ह काढ, काढून टाक. चेंज बदल. प्रेस दाब. मूव्ह हलव किंवा हल. वॉच बघ. चेक तपास. कीप ठेव. टच हात लाव. लुक बघ पहा. कॉल फोन कर किंवा हाक मार. पे पैसे दे. से सांग किंवा म्हण. डू कर.
आस्क विचार, टेल सांग, रिमेंबर लक्षात ठेव, फॉरगेट विसर, थिंक विचार कर, हेल्प मदत कर, शेअर वाटून घे, ट्राय प्रयत्न कर, बिलीव्ह विश्वास ठेव, रिपीट पुन्हा म्हण किंवा पुनरावृत्ती कर, पुश ढकल, पुल ओढ, फोल्ड घडी कर, ब्रेक तोड, लाफ हस, क्राय रड, हेल्प मदत कर, शो दाखव, कट काप, कॅच पकड, टीच शिकव, प्ले खेळ, जंप उडी मार, क्लॅप टाळ्या वाजव, प्लांट झाड लाव, फ्राय तळ, ड्रिल कर किंवा छिद्र भोग पाड, डेकोरेट सजव सजावट कर, स्विम पोह म्हणजे पोह पाण्यात पोहा, स्विम, समोरचं थ्रो फेक, हाईड लफ. तर हे होते आजचे क्रियापद, जी आपण एकूण 70 क्रियापद घेतली आहे. हे व्यवस्थित पाठ करायचे आहेत. हे शब्द तुमच्याकडं असतील तरच तुम्हाला समोरचं प्रकरण समजेल. त्या प्रकरणामध्ये म्हणजे समोरच्या लेक्चरमध्ये ॲक्च्युली, तर त्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे शब्द असतील तर वाक्य बनवता येतील, वाक्य कळतील, वाक्य समजतील. जर हे शब्द पाठ नसतील तर तुम्हाला तिथं जड जाऊ शकतं. आणि पुन्हा एक, हे प्रकरण झालं की लगेच आपण इंग्लिशचा आत्मा ज्याला म्हटलं जातं ते प्रकरण टेन्स सुरू करणार आहे. आणि पहिल्या टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सर्व ही क्रियापदे मी यूज करणार आहे. म्हणजे इथं पाठ केली तर पुन्हा तुम्हाला 2 प्रकरणात ही तुम्हाला यूज करता येतील. म्हणून ही क्रियापदे अगदी एकही सोडू नका, व्यवस्थित पाठ करा. चला, तुमचा जास्त वेळ घेत नाही, लेक्चर संपवतो. चला भेटूया उद्या. सर्वांना शुभेच्छा.